श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बघा आता वाजले सायंकाळचे 6 आणि मी ठेवतीये चहा. तर या मग चहा घ्यायला. आणि आज आहे सोमवार, तर आईला आज उपवास आहे सोमवारचा. त्यांची आज फरमाईश आहे की आपल्याला आज बनव पालकचे भजे. तर मी आज त्यांच्यासाठी बनवणारी पालकचे भजे. तर पहिले त्यांना आहे ना चहा करून देते. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. तुम्हाला आज मी पालकच्या भाज्याची रेसिपी सांगणार आहे. तर बघा आताच आहे ना भाजीपाल्याचा गाडा आला होता. तर मी अद्रक घेतली आणि थोडेसे हिरवी मिरची, कोथिंबीर, 10 रुपयाची कोथिंबीर. चहा चालू आहे. तर बघा ही मंडळी आताच बाहेरून फिरून आले, मला दाखवते. मग चहा घ्यायची आता, मग हरिपाठाला जायचं, तिथे बाप्पा करायचा. शिवांशीला बुचक्या लागल्या. बाप्पा करायचा, बोटकी लागलं म्हणून बाईला, मग प्यायची. आव आणली बाई मजा घेते का सोनल? मुरडेशन हा बाळाला पाजायची मुरडेशन. तर आईनी ना सोनलला आहे ना मुरड शेंग सांगितली होती, शिवांशीला द्यायची ती बघा. तर तिच्या आहे ना लक्षातच नाही राहिलं मुरड शेंग आणायची म्हणून. तर ती आहे ना वापस आली. तर मी तिला आहे ना एका चिठ्ठीवर लिहून दिलं. सोनल आहे ना आमच्या समोर राहती बघा. ती काय बघती, काय समोर ऐकलं समोर काय माझं समोर काय तो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चहा घेऊन ना आई हरिपाठाला गेल्या, त्यामुळे शिव माझ्या जवळ होती. आणि मी साईडला इकडे ना वरण भाताचं कुकर लावून दिलं होतं. आणि आपलं वरण भात पण शिजलेलं. चला तुम्हाला दाखवते मी. आई अजून आलेली नाही हरिपाठाहून. बघा एका डब्यामध्ये मी भात लावला होता आणि एका डब्यामध्ये तुरीची डाळ लावली होती. वरण भात आणि पालकचे भजे असं बेत आहे. इकडे बघा मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर आता मी पहिले आहे ना अशी मी प्लेट ठेवली होती खाली बघा. मस्त अशी डाळ शिजवून घेतलेली मी. तर याला साईडला ठेवते, पहिले पोळ्या करून घेते आणि वरणला बादमध्ये फोडणी लावते आणि नंतर भजी बनवू. तर बघा माझ्या आत्ताच पोळ्या झालेल्या आहे. आता आहे ना वरणात फोडणी देऊन घेऊ. तर छान अशी वरणाला फोडणी देऊन झालेली माझी. चला तर आता तयारी करू. तर कांदा वगैरे कापून नंतर बघा इकडे मी भाज्याचं पीठ काढून घेतलेलं आहे. तर याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणारच होते, पण माझ्या फोनवर आहे ना माझ्या मम्मीने फोन केला होता व्हिडिओ कॉल. तर शिव ना त्यांना बोलत होती, त्यामुळे ना मग मी पटकन पीठ वगैरे काढून घेतलं. कारण माहिती आहे का आईला जायचं होतं कीर्तनाला. उपवास असल्यामुळे त्यानं उपवास सोडून जाणार होत्या. 8:30चं कीर्तन होतं बघा. तर चला मी तुम्हाला सांगते मी याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे. तर बघा छान असा उभा कापून कांदा घेतला, मीडियम साईजचा पालक कापून घेतला, मिरची जिरं याची पेस्ट करून घेतली आणि थोडासा ओवा टाकला. हे सगळे ना मिक्स करून आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलं बरं. आणि बेसन पीठ टाकून हे मिक्स करून घेतलं. आणि चला आता आपण भजी वगैरे बनवू. आणि आता आईला ना उपवास सोडायचं, तर आईला साईडला बसून दिलेलं आहे बघा जेवायसाठी. त्यांच्यासाठी ना तर भजी काढते. पहिले गरम गरम एक घाणा. आणि बघा मी आता त्याने हँड ग्लोव्ज घातले ते, कारण शिवला ना तिखट वगैरे लागू नये त्याच्यासाठी ना भज्याचं तिखट लवकर जात नाही हाताचं. त्यामुळे मग मी हँड ग्लोव्ज घालूनच भजेचा घाणा काढते. आणि आईच काढत असते, पण आईला उपवास असल्यामुळे ना म्हणलं त्यांना एक घाणा काढून देते. त्यांना कीर्तनाला पण जायचं होतं, त्यामुळे मी भजे बनवत होते. तर भाज्याचा पहिला मी घाणा काढला होता बघा. तर आता आहे ना हा पहिला ना देवाला ठेवते आणि थोडा आईला देते आणि थोडा देवाला ठेवते.
कोणाचं आहे? पुरीचं देवकडे पुरी सुटल्या. थोडेसे आईला दिल्याच्यानंतर दुसरं गाणं टाकलं बघा. इकडे बघा भजी किती छान दिसतंय तर. आणि आईला जायचंय कीर्तनाला, तर आई ना लगेच जेवायला बसल्या होत्या. काय जेवण करला मग श्री स्वामी समर्थ. तर आता बेद बघा भजी खूप छान झाली ना ते. हा का तुमच्यासाठीच बनवली. कुरकुरी झाले मस्त. तर तुम्ही पण असे भजे ट्राय करून बघा, करा आणि खाऊन बघा आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. चला तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.